प्रभू येशूच्या नावाने तुम्हा सर्वांना शालोम. आपण कालच्या दिवशी पाहिलं आत्मिक व्यक्तीच्या जीवनात संशय किती धोकादायक असतो. अतिशय सामर्थ्यशाली संदेश आपण ऐकला. आज पाहूया आत्मिक व्यक्तीची समस्या. आत्मिक व्यक्तींच्या जीवनात अनेकशा समस्या येतात. आज आपण सर्व विश्वासणारे आहोत. आम्हा सर्वांच्या जीवनात काही ना काही समस्या आहेत. साधारणपणे ज्या समस्या असतात त्या आत्मिक समस्या असतात, शारीरिक समस्या असतात, आर्थिक समस्या असतात आणि कौटुंबिक तसंच वेगवेगळ्या समस्या ह्या येत असतात. परंतु या सर्वांपेक्षा अतिशय धोकादायक अशा काही समस्या आहेत. जर त्यांना आपण सावधतेने सोडवू शकलो तर बाकी समस्यांचं सहजपणे आपल्याला उत्तर मिळून जाईल. साधारणपणे आणि सहजपणे एक आत्मिक व्यक्ती ज्या समस्यांचा सामना करतो ती पहिली आहे ती म्हणजे त्याच्या आत्मिकतेमध्येच येत असते. यामुळे आज जर शक्य झालं तर 3 विषय तुम्हा सर्वांसमोर ठेवायचे आहेत अशी आशा मी बाळगत आहे. पहिली, प्रार्थनेविषयी समस्या, पवित्रतेविषयी समस्या व प्रवासाविषयीची समस्या. हे 3 विषय तुम्हा समोर ठेवण्याची आशा मी करत आहे. पहिली आहे, आपण जे आत्मिक आहोत, ज्या समस्येचा सामना आपण करतो ते आहे प्रार्थनेचं जीवन. येशू ख्रिस्ताने 12 शिष्यांची निवड केली. त्या 12 शिष्यांच्या द्वारेच सर्व जगामध्ये सुवार्ता गाजवायची आहे. सर्व जगामध्ये त्यांनी जाऊन ख्रिस्ताची सुवार्ता गाजवावी ही सेवा या 12 शिष्यांनी करावी व त्यांनी विजयी असं जीवन जगावं व परीक्षांचा सामना त्यांनी करावा ही आशा देवाने केली. असा त्यांनी परीक्षांचा सामना करण्यासाठी, विजयी जीवन जगण्यासाठी शिष्यांना व आपल्याला त्या दिवशी आणि आज जे अद्भुत शस्त्र देवाने दिलेलं आहे ते प्रार्थना आहे. त्या दिवशी येशू ख्रिस्त आपल्या शिष्यांना म्हणाला, तुम्ही परीक्षेत पडू नये, म्हणजे तुम्ही परीक्षेत पडू नये याकरिता प्रार्थना करा. बस. प्रिय भाऊ आणि बहिणींनो, तुमच्या कुटुंबाकरिता असेल, तुमच्या मुलांसाठी असेल किंवा सेवेत असेल तर देवाकरिता असू शकतं. खरं तुम्ही काय करू इच्छित आहात? तुम्ही जे करू इच्छित आहात किंवा जे तुम्ही बनू इच्छित आहात त्यात जर सफलता पाहिजे आहे तर तुम्ही जे केलं पाहिजे, अतिशय गरजेचं असं जर कोणतं काम आहे तर ते आहे प्रार्थना. परंतु आज आमच्या जीवनात जी सर्वात मोठी समस्या आहे ती प्रार्थना न करणं आहे. त्या दिवशी शिष्यांच्या जीवनात जी समस्या होती ती प्रार्थना न करण्याची होती. प्रार्थना करण्याच्या वेळेत ते प्रार्थना करू शकले नाहीत. परीक्षेवर विजय त्यांनी मिळवायचा होता परंतु त्यामध्ये ते पडले. आज आमच्या जीवनात देखील जे आम्ही करू इच्छितो ते आम्ही करू शकत नाहीत. जे आम्ही करू पाहतो ते करू शकत नाही. त्यात मुख्य अशी प्रार्थना आहे. अधिक वेळ प्रार्थनेत घालवावा असं आम्हाला वाटतं पण घालवता येत नाही. प्रत्येक सकाळी देवासोबत दिवसाची सुरुवात करावी, प्रार्थनेसह आणि वचनामध्ये सुरुवात करावी व दिवस हा वचनासोबत समाप्त करावा, प्रार्थनेसोबत समाप्त करावा. मध्ये देखील प्रार्थना करावी ही आशा तुमच्यात आहे. परंतु जेव्हा आचरण करण्याची वेळ येते तेव्हा तुम्ही अपयशी होत असता. प्रार्थनेच्या जीवनाविषयी आपण कुठे ना कुठे, काही ना काही बाबतीत आपण सर्वजण मागे पडल्याच्या स्थितीमध्ये आहोत. हीच आमची मोठी समस्या आहे. कृपया लक्ष द्या. दावीद हा प्रार्थना योद्धा होता. तो देवाची खूप स्तुती करणारा होता. जर बायबलमध्ये आपण पाहिलं तर तो दिवसातून 7 वेळा जाऊन देवाची उपासना करायचा आणि दिवसातून 3 वेळा प्रार्थना करत होता. सकाळी, दुपारी व संध्याकाळी 3 वेळेला दावीद जाऊन प्रार्थना करत होता. म्हणजे तो दिवसा प्रार्थना करत होता, दुपारी देखील प्रार्थना करत होता आणि सायंकाळी देखील प्रार्थनेत वेळ घालवून मग तो विसावा घ्यायचा. अशी दिवसातून 3दा प्रार्थना करण्याची त्याला सवय होती. दावीद हा स्तोत्रकर्ता होता, यामुळे तो देवाची उपासना करायचा. दिवसातून 7 वेळा तो त्याची स्तुती करायचा. दावीद हा दिवसातून 3दा प्रार्थना करून 7 वेळा स्तुती करत होता. परंतु माहित नाही का त्याने प्रार्थना करणं बंद केलं. येशू ख्रिस्ताचे शिष्य प्रार्थना न करता जेव्हा तसेच झोपी गेले, काय घडलं? अचानक शत्रू त्यांच्यावर चालून आले
प्रभूसाठी प्राण देऊ असं म्हणणारे ते शिष्य त्यांनी तेव्हा काय केलं? आपला जीव वाचवून ते पळून गेले. जेव्हा पेत्राला विचारलं की तू येशूचा शिष्य आहेस ना, तेव्हा त्याने लबाडी केली. काय म्हणून? अहो, तुम्ही हे काय बोलताय, मला माहिती नाही. मी त्या येशूचा शिष्य नाही. तो कोण आहे मला ठाऊक नाही. असं बोलत त्याने लबाडी केली. 3 वेळा लबाडी केली. त्याने लबाडी का केली? का मी येशू ख्रिस्ताला ओळखत नाही या स्तरापर्यंत तो खाली पडला? याचं कारण काय होते की प्रार्थनेचं जीवन त्याने गमावलं होतं. प्रार्थना करणं सोडून दिलं. जेव्हा पेत्र आपल्या जीवनामध्ये प्रार्थनेच्या बाबतीत कमजोर पडला, तेव्हा सैतानाच्या तो आहारी गेला. त्याने आपली आत्मिकता गमावली, आपली साक्ष गमावली. शेवटी येशू कोण आहे मी ओळखत नाही, एवढ्या खालच्या स्थितीमध्ये तो पोहोचला. प्रार्थनेकडे दुर्लक्ष कराल तर तो सैतान आम्हाला खूप खालच्या थराला घेऊन जाऊ शकेल. आत्मिक व्यक्तीच्या जीवनामधील असणाऱ्या समस्यांपैकी सर्वात मोठी समस्या कोणती आहे? प्रार्थनेकडे दुर्लक्ष करणं. चला शमूएलाचे दुसरे पुस्तक त्यातील अध्याय 11 वचन 2 पासून पाहू. संध्याकाळच्या वेळी दावीद पलंगावरून उठून राजमंदिराच्या गच्चीवर जाऊन फिरू लागला. तेव्हा एक स्त्री स्नान करताना त्याने तेथून पाहिली. ती स्त्री फार सुंदर होती. तुमच्या बायबलमध्ये दावीद हा सकाळी उठला असं लिहिलेलं आहे किंवा मग तो संध्याकाळी उठला अशा प्रकारे लिहिलेलं आहे? सांगा काय आहे? संध्याकाळच्या वेळी म्हणजे सकाळ आहे की संध्याकाळ आहे? सूर्य मावळण्याच्या वेळेमध्ये हा त्याचा अर्थ आहे. सूर्यास्ताच्या समयाला तो उठला प्रियांनो. म्हणजे साधारण मनुष्याने कधी उठलं पाहिजे? सूर्योदय होत असताना किंवा सूर्यास्त होत असताना. सूर्योदय होण्या अगोदर आपण उठलं पाहिजे. परंतु बारकाईने जर पाहिलं तर दाविदाच्या जीवनामध्ये त्याच्या आत्मिकतेमध्ये आणि अनुशासनामध्ये शिस्त राहिली नव्हती. सकाळी दुपारी सायंकाळी प्रार्थना करणारा तो दावीद तो वेळेअवेळी झोपू लागला. जेव्हा वाटेल तोपर्यंत झोपू लागला. तो दिवसभर पूर्ण झोपला. मग रात्री काय केलं ठाऊक नाही. प्रिय भाऊ आणि बहिणींनो, मी विचारत आहे, हे मोबाईल आल्यानंतर, हे इंटरनेट आणि वायफाय आल्यानंतर खरं तर पती कधी झोपतो ते माहीत नसतं, पत्नी कधी झोपते माहिती नसतं, मुलं कधी झोपतात ते माहिती नसतं, जग कधी झोपतं ते देखील माहिती नाही. आता हैदराबाद सारख्या शहरामध्ये लोक झोपतात किंवा नाही तेही माहिती नाही. काही लोक झोपल्यासारखं नाटक करतात पण झोपत नाहीत. आणि काही पती ते झोपल्यासारखं नाटक करतात पण झोपत नाही. काही पत्नी झोपल्यासारखं दाखवतात पण झोपत नाही. मुलांविषयी तर काय सांगावं. एक मुलगा सांगत होता, पास्टर माझं जीवन बर्बाद झालं. का बर्बाद झालं? एका मुलीसोबत चॅटिंग करत होतो व त्यामुळे माझं सर्व शिक्षण बर्बाद झालं. तू कधी चॅटिंग करायचा विचारलं तर आई वडील झोपल्यावर मी चॅटिंग करत होतो. आई वडील झोपल्यानंतर तू चॅटिंग करत होता, त्यांनी कधी पाहिले नाही? पास्टर मी चादर ओढून घ्यायचो. पूर्ण चादर अंगावर घ्यायचो ना, तो चादर ओढून घ्यायचा आणि मग चॅटिंग सुरू करायचा. बाहेरून घरात काय दिसेल? झोपल्यासारखं वाटेल, परंतु आतून सर्व चॅटिंग चालली. रात्रभर मुलीसोबत चॅटिंग चालू. रात्रभर चॅटिंग करत असल्याने, ज्या वेळेला झोपलं पाहिजे न झोपल्याने, व्यवस्थित शिक्षण न घेतल्याने, क्लासमध्ये देखील लक्ष न दिल्यामुळे, जो अभ्यास केला पाहिजे तो न केल्याने, एक्झाम्समध्ये न बसल्याने एक चांगला जो स्टुडंट होता तो फेल झाला. त्याचं जीवन बर्बाद झालं. येऊन आता रडू लागला, पास्टर माझ्या त्या मुलीसोबतच्या ओळखीने, निरर्थक त्या चॅटिंगने, व्हिडिओ कॉल्सने माझं आयुष्य बर्बाद झालं. तरुण भावांनो, मी विचारतो, तुम्ही रात्री काय करत असता? का तुम्ही उशिरा झोपता? जरा एकदा विचार करा. तुम्हाला शांतीने झोपायचं असेल तर तुमचा मोबाईल दूर ठेवला तर बरं होईल. नाही, मी कोणतीही गोष्ट दूर करू शकेल, परंतु मोबाईल ते दूर करणं होणार नाही. प्रियांनो, एक काळी लोक उशीखाली बायबल ठेवत असायचे. ते बायबल जवळ ठेवायचे, उशीखाली बायबल ठेवायचे, पण ते दिवस आता गेले. आता बायबल जवळ ठेवत नाहीत, उशी जवळ आता बायबल ठेवत नाही. आता मोबाईल, सेलफोन, जर तो चुकून दिसला नाही तर यांचा जीव जाईल. प्रिय भाऊ आणि बहिणींनो, कृपया लक्ष द्या. दावीद जो एक आत्मिक होता, तो दुपारी का झोपलेला असेल? असू शकतं तो रात्री झोपला नाही. का तो रात्रीचा झोपला नसेल? मला असं वाटतं की त्याचं मन कुठेतरी अस्वस्थ असेल. त्याच्या मनामध्ये चांगले विचार नसतील.
वाईट विचार येत होते. काही लोकांना रात्रीची झोप येत नाही. का सांगायचं तर जे दृश्य ते पाहत असतात व जे काही ते लोक वाचत असतात त्याने त्यांना झोप येत नसते. ते विचलित होऊन जात असतात. निरर्थक अशा कल्पना, पापी असे विचार केवळ त्यांना विचलित करत नाही तर त्यांना ते दाबून टाकतात. आणि त्याच वेळेला जर तुम्ही बारकाईने पाहाल तर दाविदाची पत्नी, जिचं नाव मिखल होतं, ती दाविदापासून दूर राहत होती. दाविदाने तिच्यावर खूप प्रेम केलं. त्याने जिच्यावर प्रेम केलं त्याची पत्नी त्याच्यासोबत अंतर ठेवून होती व दुसरं ती पत्नी त्याला समजून घेत नव्हती, त्याच्याविषयी गैरसमज करत होती. तिने त्याची निंदा केली. ती खालच्या नजरेने त्याच्याकडे पाहायची, अपमानजनक बोलायची, शब्दांनी त्याला घायल करायची. त्यामुळे त्या दोघांमध्ये एक अंतर निर्माण झालं. आज आमच्यात कुणी आहे का ज्या पती पत्नीमध्ये अंतर निर्माण झालं आहे? काही पती वारंवार पत्नीला काहीतरी बोलून तिला ठेच पोहोचवत असतात. काही पत्नी देखील आपल्या पतीला काहीतरी बोलून वारंवार त्यांना ठेच पोहोचवत असतात. पतीला घायल केल्याशिवाय, पत्नीला घायल केल्याशिवाय माहिती नाही एक दिवसही हे गप्प राहत नाहीत. अपमान होईल असं एकमेकांशी बोलत असतात. विनाकारणचा संशय घेतात. निरर्थक असे वाद घालत बसतात. विनाकारण भांडण करणार. मग ते भांडण वाढून शेवटी हे शिवीगाळ करू लागतात व ते लोक आरडाओरड करू लागतात. मग पती तिकडे तोंड करून झोपणार, पत्नी या बाजूला तोंड करून झोपेल. त्या दोघांमध्ये एकी न राहिल्याने त्याने काय घडतं माहितीये? वाईट विचार येऊ लागतात. निरर्थक विचार उत्पन्न होतात. पती पत्नीमध्ये अंतर निर्माण झाल्याने, त्यांच्यामध्ये गॅप आल्याने सैतान त्या गॅपमध्ये येऊन बसतो. तो एकीकडे पतीला दूर करतो, दुसरीकडे पत्नीला दूर करतो. ते एकाच घरामध्ये राहत असतात परंतु त्यांचे मन जुळत नाही आणि त्याद्वारे शरीराने एकत्र येत नाहीत. शेवटी त्यांचे विचार आणि कल्पना बदलून जातात. मग वाईट विचार, निरर्थक विचार त्यांना अस्वस्थ करू लागतात. एक्झॅक्टली असंच दाविदाच्या जीवनात हेच घडलं. त्याच्या पत्नीत आणि त्याच्यामध्ये अंतर वाढलं. कशा प्रकारे वाढलं पाहूया. चला आपण थोडं पुढे जाऊ. पहा 6वा अध्याय. दावीद जेव्हा नगरामध्ये कराराचा कोष घेऊन येत होता, तो कोष घेऊन येत असताना दावीद त्या कोशाच्या समोर अतिशय आनंदाने आणि उत्साहामध्ये जेव्हा परमेश्वराची स्तुती करत तो नाचू लागला व नाचत तो घरी आला. 6वा अध्याय 20 वचन. आपल्या घराण्यातील लोकांना आशीर्वाद देण्यासाठी दावीद परत आला. तो घरातील लोकांशी भांडण करण्यास आला नाही. घरातील लोकांशी लढण्यासाठी तो आला नव्हता. एक सुंदर वाक्य येथे लिहिलेलं आहे. दावीद घरी परत आला याचं कारण असं होतं की घरातील लोकांना आशीर्वाद द्यावा. पतींनो, जेव्हा तुम्ही घरी येता तुमचं येणं घरातील लोकांसाठी आशीर्वाद झालं पाहिजे. पत्नींनो, पती घरी आल्यानंतर तुमचं वर्तन पतीच्या आशीर्वादाचं कारण बनलं पाहिजे. त्यांना राग येईल, त्यांना संताप होईल असं ते असू नये. ते अस्वस्थ होतील असं ते असू नये. पती घरी येत आहे तर घरामध्ये असणारी जी पत्नी आहे ती पतीची सहाय्यक बनण्याऐवजी ती काय करत आहे पहा. तेव्हा शौलाची कन्या मिखल दाविदाला भेटायला बाहेर आली व स्वागत केलं असं आहे. ती पाण्याचा ग्लास घेऊन सामोरी आली असं लिहिलेलं आहे. ती भेटायला आली. असं हलकट माणसासारखं अशा दासींबरोबर हा डान्स काय आहे? अगं, हा डान्स नाहीये. मी दासींसोबत डान्स केला नाही. देवासमोर मी नाचलो आहे. प्रियानो, बऱ्याच काळापासून तो कोश इस्रायल लोकांमध्ये नव्हता. म्हणजे ज्या कराराच्या कोशात 10 आज्ञा ठेवण्यात आलेल्या होत्या. परमेश्वराच्या कृपेचं दयासन त्या कोशावरती होतं. तेथे देव विराजमान असायचा. देवाच्या उपस्थितीचं ते दर्शक होतं. तो कराराचा कोश जेव्हा लोक नगरात घेऊन येत होते, देव प्रत्यक्ष येत आहे असं म्हणून जेव्हा तो आनंदाने नाचला, तेव्हा त्याच्याकडे पाहून माझा पती किती आत्मिक आहे. देवाच्या उपस्थितीवर आणि देवावरती त्याचं किती प्रेम आहे. सर्वांसारखं एक होऊन सर्वांमध्ये मिसळून अशी उपासना करत आहे. खरोखर माझ्या पतीतील नम्रता मला दिसत आहे. असं बोलून पतीला समजून घेऊन त्याच्याशी प्रेमाने बोलण्याच्या ऐवजी मिखलने पतीचा अपमान केला. मनाला वाटेल तसं ती बोलली. शब्दांनी त्याला ठेच पोहोचवली. त्याची थट्टा करून त्याच्यावर हसली. त्याची निंदा केली. दोष लावला. प्रिय बहिणींनो आणि भावांनो, तुमच्या कुटुंबामध्ये शांती व सलोखा ठेवायचा आहे तर एकमेकांना वाईटरित्या बोलणं तुम्ही सोडून द्या. एकमेकांची थट्टा करणं सोडून द्या.
पतीचीच थट्टा केली तर तुम्ही कोणाचा सन्मान करणार? जर पत्नीचीच तुम्ही चेष्टा करत असाल, पत्नीला आपली सहकारिणी म्हणण्यात आलेलं आहे. जोपर्यंत तुम्ही जिवंत आहात ती तुमच्यात अर्धी आहे व तुमच्या जीवनाचा अर्धा भाग जो तुमचा पती आहे, तुमची जी पत्नी आहे, जेव्हा तुम्ही शब्दांनी घायाळ करता किंवा थट्टा उडवता, खालच्या नजरेने त्यांच्याकडे पाहता, तेव्हा तुम्ही स्वतःचीच थट्टा करत असता हे तुम्ही विसरू नका. प्रियांनो, त्या दोघांमध्ये मिखलच्या अशा वागण्यामुळे, थट्टा करण्यामुळे, त्याला घायाळ करण्यामुळे अंतर निर्माण झालं, गॅप आला. माझ्या पत्नीने मला समजून घेतलं पाहिजे, पण ती गैरसमज करत आहे, ती माझी थट्टा उडवत आहे, बोलण्याने मला घायाळ करत आहे. वरून दावीद कोण होता सांगा? तो घराच्या बाहेर कोण होता? देशाचा राजा होता, लोकांकडून खूप प्रेम प्राप्त झालेला राजा. बायबल सांगतं दाविदाने आपल्या कारकिर्दीमध्ये परमेश्वराच्या इच्छेप्रमाणे देवाच्या प्रजेची सेवा केली. दाविदाच्या राजकारकिर्दीचा काळ 40 वर्षांचा होता. त्या 40 वर्षांच्या काळाला काय म्हटलं गेलं माहीत आहे? सुवर्ण काळ, सोन्यासारखं असणारं शासन. सुवर्ण असं शासन त्याने दिलं. सर्व लोकांच्या समोर मोठं नाव त्याने मिळवलं. परंतु घरी आल्यानंतर जेव्हा पत्नी मनाला वाटेल तसं बोलू लागली, दाविदाला सहन झालं नाही. त्या दोघांमध्ये गॅप निर्माण झाला. तो गॅप इथपर्यंत पोहोचला की मिखलला तिच्या आयुष्यभर मूलबाळ होऊ शकलं नाही. पती पत्नीमध्ये असा अंतर असेल तर मुलं होणं शक्य आहे? तो गॅप किती होता माहीत आहे? ते मिळून एकाच घरात एकत्र राहत होते, परंतु ते मनाने आणि शरीराने कधी एकत्र आले नाहीत. काय परिणाम घडला पाहूया. 21वे वचन पहा. दावीद मिखलेस म्हणाला, ज्या परमेश्वराने तुझा बाप व त्याचे सर्व घराणे ह्यांच्या ऐवजी मला निवडून आपल्या इस्रायली प्रजेवर अधिपती नेमले आहे, त्या परमेश्वरासमोर मी नाचलो आणि परमेश्वरासमोर मी नाचणारच. यात काय गैर आहे? का तू तुझ्या मनाला वाटेल तसं बोलत आहे? का तू माझी चेष्टा करत आहेस? दावीद त्याच्याविषयी बोललेल्या शब्दामुळे तिला उत्तर देण्याचा प्रयत्न करत आहे. पहा 22 वचन. मी ह्याहूनही तुच्छ बनेन, मी स्वतःच्या दृष्टीने हीन होईन, पण ज्यांना तू दासी म्हणतेस त्या माझा आदर गौरव करतील. दासींसमोर नाचलो म्हणून माझी बेअब्रू करत आहेस, पण त्याच दासी माझा आदर गौरव करतील. त्यानंतर पुढचं वचन पहा. शौलाची कन्या मिखल हिला मरेपर्यंत काही अपत्य झाले नाही. संतती न होण्याचं कारण काय आहे? त्या वेळेपासून दावीद आणि दाविदाच्या पत्नीमध्ये अंतर वाढत गेलं. आज आपल्यात असे कुणी आहेत का? विनाकारणच संशय घेणारे, विनाकारण असे अपमान करणारे, चेष्टा करणारे, पत्नीच्या विषयी असेल किंवा पतीविषयी असेल, तोंडात येईल ते काहीही बोलणं, हे चांगलं नाहीये. याने पहिलं अगोदर तुमचे मन तुटत असतात. तुमचे मन तुटून तुम्हाला एकमेकांपासून दूर करतात आणि मग तुम्ही शरीरानेही दूर होणार व सैतान मध्ये येऊन जागा घेणार. हेच घडलं प्रियांनो. मिखल व दावीद त्यानंतर दूर झाले. त्यानंतर सैतान विचार करू लागला, जेव्हा दावीद झोपत नव्हता, हा का झोपत नाहीये? त्याची पत्नी तेव्हा त्याच्यासोबत नव्हती. जर ती त्याला दिसली तरीही, भेटली तरी देखील काही ना काही शब्द बोलून ती त्याचा अपमान करायची, काहीतरी बोलून ती त्याची थट्टा करायची. त्यामुळे त्या दोघांमध्ये अंतर निर्माण झालं. ते अंतर वाढत गेल्याने कदाचित दाविदाला आता झोप येत नव्हती. झोप न आल्याने वाईट वाईट विचार मनात येऊ लागले. तो वेळे अवेळी झोपू लागला. नंतर तो सायंकाळी उठला. सायंकाळी राजमंदिराच्या गच्चीवर गेला आणि आंघोळ करणारी एक स्त्री जेव्हा त्याने पाहिली, तो परीक्षेत पडला. मी एक गोष्ट सांगितली होती, आत्मिक व्यक्तीच्या जीवनामध्ये मोठी समस्या कोणती आहे की प्रार्थनामय जीवनाला पुढे चालू ठेवता न येणे व त्याद्वारे पवित्र जीवनामध्ये पुढे चालता न येणं. तुम्ही परीक्षेत पडू नये याकरिता प्रार्थना करा,
हे सांगितल्यानंतर प्रार्थना करू न शकणारे शिष्य ते परीक्षेमध्ये पडले. ते एवढं जास्त परीक्षेत पडले की ज्याच्यासाठी प्राण देऊ असं बोलले त्या प्रभूला सोडून पळून गेले. व पेत्राकडे आपण जेव्हा पाहतो, त्याने येशू कोण आहे ओळखत नाही म्हणून नाकार केला, लबाडी केली. एवढे अधिक ते परीक्षेत पडले. जेव्हा आपण प्रार्थनेत पराजित होत असतो, पुन्हा आठवण करून सांगत आहे, दावीद हा दिवसातून 3दा प्रार्थना करणारा होता. आता प्रार्थनेच्या जीवनापासून दूर गेला. प्रार्थनेचं जीवन दाविदाच्या आयुष्यामधून जेव्हा दूर झालं, जेव्हा प्रार्थनेची कमी झाली, पापी विचार, पापी कल्पना येऊ लागल्या, जेव्हा आंघोळ करणारी स्त्री त्याने पाहिली, त्याचं मन पवित्र असतं तर लगेच त्याने आपली दृष्टी त्याने फेरली असती. जेव्हा तुम्ही सेलफोन चालवत असता, साधारणपणे अचानकच निरर्थक अशा प्रकारचे ॲडव्हर्टाईज असतील, निरर्थक अशा प्रकारचे दृश्य असतील. तुम्ही कोणत्याही साईटला गेले तर काही ना काही अचानक समोर येत असतं. अचानक एखादं दृश्य आलं जे तुम्हाला पाहायचं नाही, ते आलं तर तुम्ही ते दूर करता, कारण तुमच्या नकळतपणे ते समोर आलं आहे. यामुळे त्या दिवशी अचानक जेव्हा त्याने पाहिलं आंघोळ करणारी स्त्री दिसली, तेव्हा त्याने लगेचच मान फिरवली पाहिजे होती, पण फिरवू शकला नाही. याचं कारण असं होतं की त्याची मान ज्याने फिरू शकत होती, त्या पवित्र जीवनाचा आधार असणारी ती प्रार्थना कमी झाली. समजलं आता? जेव्हा तुमच्या जीवनामध्ये प्रार्थनेची कमी होत असते, तुम्हाला पापावर विजयी होता येईल अशा पवित्रतेमध्ये कमी होत असते. मग पुढे काय घडलं? घरामध्ये पत्नीसोबत नातं चांगलं नव्हतं, त्यांच्यात सलोखा नव्हता. ती पत्नी त्याला समजून घेत नव्हती, त्याच्याविषयी गैरसमज करायची, त्याचा अपमान ती करत होती. दोघांमध्ये गॅप निर्माण झाला होता. आता जेव्हा ती परस्त्री आंघोळ करत असताना दिसून आल्यावर आपल्या पवित्रतेचं रक्षण केलं पाहिजे होतं. त्या दाविदाने प्रार्थनेचं जीवन नसल्याने पवित्रतेचं रक्षण तो करू शकला नाही. यामुळे तिच्याशी पाप केलं. कृपया आता लक्ष द्या. दाविदाने बेतशेबेसोबत त्या रात्रीला व्यभिचार केला, परंतु त्या दिवशी तिच्यासोबत केलेल्या त्या व्यभिचारामुळे दाविदाला आपले आयुष्यभर त्याचा जो परिणाम आहे तो भोगत राहावा लागला. प्रिय भाऊ आणि बहिणींनो, एकच चूक होती ना, एकाच वेळी ना, एकीसोबतच केलं ना. परमेश्वर समजून घेईल अशा संभ्रमात कृपया जगू नका. पाप हे पाप आहे. एका व्यक्तीला जर मरायचं आहे तर एकदा विष घेतल्याने पुरेसं आहे ना? काय म्हणता तुम्ही? मी फक्त एकदाच विष पिलो असं म्हटल्याने प्राण जाणार नाही. मी तर फक्त एकदाच ट्रेनच्या खाली पडलो. एकदा पडणं पुरेसं नाही, जीव जाणार नाही त्याने. एकदा विचार करा. एकदाच तर नो, एकदा देखील पुरेसा आहे. जर तुम्ही सैतानाला जागा द्याल तर तो सैतान काहीही करू शकेल. तुमच्या जीवनाला तो बर्बाद करून सोडून देईल. महान पवित्र प्रेमळ परमेश्वर देव बापा, आमच्या आत्मिक जीवनामध्ये कितीतरी अशा समस्या आहेत. देवा, सर्वात जास्त महत्वाचं आहे प्रार्थनामय जीवनाला उभारता न येणं व पवित्र जीवनाचं रक्षण न करता येणं, व त्यामुळे सैतान आणत असलेल्या परीक्षांवरती आणि संघर्षांवरती विजय होता न येणं. दावीद प्रार्थनेमध्ये पडला, यामुळे तो पापातही पडला. परमेश्वरा, सैतानाला व सैतानाच्या परीक्षांना जर आम्ही जागा देऊ तर किंमत भरल्या वाचून वाचता येणार नाही, हे सत्य आहे. परमेश्वरा, यावेळी आम्ही स्वतःचं समर्पण तुला करतो. तू आमच्यावर दया कर. आम्हा सर्वांवर तू कृपा कर. परमेश्वरा, तू आम्हाला प्रार्थनेचे योद्धे बनव. प्रत्येक वेळी, प्रत्येक क्षणी तुझ्या नावाचं स्मरण करून, तुझं सहाय्य मागून आमच्या जीवनाच्या प्रवासाला पुढे नेण्याची कृपा तू आम्हावर कर बापा. आमच्या ज्ञानापेक्षा अधिक, आमच्या शक्ती व सामर्थ्यापेक्षा अधिक प्रार्थनेच्या द्वारेच आम्ही अशक्य गोष्टींना शक्य करू शकू. सैतान आणत असलेल्या प्रत्येक प्रकारच्या धोक्यांवरती, संकटांवरती, परीक्षेवरती विजय मिळवू शकू. असं प्रार्थनामय जीवन आम्हातील प्रत्येकाला तू भरपुरीने दे. येशूच्या नावाने प्रार्थना मागतो बापा. आमेन.
आमचा पत्ता कलवरी, पोस्ट बॉक्स नंबर 30, कुकटपल्ली, हैदराबाद 72.